आपल्याकडे लागलं झालं त्या गोष्टीची प्रचिती आम्हाला यायला लागेल. We begin to experience His peace and we begin to experience His life as a result, healing. आणि त्याची शांती, त्याचं जीवन हे आमच्या जीवनामधून प्रगट व्हायला लागेल. Jesus says in John 15:4, if you abide in me and I abide in you, He said. योहान 15:4 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. He said, abide in me and I in you. तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. As the branch cannot bear fruit of itself except it abide in the vine. जशी फांदी वेलामध्ये राहिल्यावर त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, No walk in ye except ye abide in me. तसे माझ्यामध्ये संलग्न असल्याशिवाय कोणीही फळ देऊ शकत नाही. Abide in me and I in you, He said. आणि तो म्हणतो की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मग मी तुमच्यामध्ये राहीन. Now this is the important part of this whole teaching. आणि ह्या संपूर्ण शिकवणुकीचं हेच एक मूळ सार आहे. Abide in me. तुम्ही माझ्यामध्ये राहा. This word abide, what does it mean? आणि